एसआयटीचे तपास अधिकारी नाशिक कोर्टात दाखल झालेत आणि थोड्याच वेळात आता खरातला कोर्टात हजर केलं जाणार आहे। तपासाच्या फाईल्स घेऊन एसआयटीचं पथक कोर्टामध्ये पोहोचलंय। किरण सूर्यवंशी यांच्यासह इतर सहकारी सुद्धा कोर्टात दाखल झालेले आहेत। आज अशोक खरात याची पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्यामुळे अशोक खरातला न्यायालयामध्ये आज हजर केलं जाणार आहे। त्यापूर्वी संपूर्ण न्यायालयामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। न्यायालयाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। तर आताची महत्त्वाची बातमी, आज अशोक खरातची पोलीस कोठडी संपत आहे आणि त्यामुळे त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर सागर, काय वाटतं आज कोर्टामध्ये कशा पद्धतीचा युक्तिवाद होईल आणि त्याची पोलीस कोठडी वाढवली जाईल की काय, कशा पद्धतीचा निर्णय होऊ शकतो? नक्कीच, खरं तर अजून थोड्याच वेळामध्ये अशोक खरात याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि यामुळे आता सध्या संपूर्ण न्यायालय परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आज खरं तर दोन्ही पक्षकारांकडून आपल्या वकील जे आहेत ते आपल्या दोघी बाजू मांडणार आहेत। खरं तर मागच्या वेळेस ज्यावेळी न्यायालयात कोठडी देण्यात आलेली होती त्याला महत्त्वाचं कारण हे नरबळी होतं। ह्या अशोक खरातने त्याच्याकडे जी पिस्तूल होती त्याच्यातून 5 जे राऊंड होते, जे निकामी होते, ते कुठेतरी वापरल्याचा संशय होता। याने नरबळी घेतला की काय याबाबत देखील संशय व्यक्त केलेला होता आणि यामुळेच न्यायालयामध्ये देखील आता या सगळ्यांची बाजू जी आहे ती मांडण्यात येणार आहे। दुसरी बाजू जर बघितली तर नव्याने जे गुन्हे दाखल झालेले आहेत, आता सध्या 10 गुन्हे दाखल झालेले आहेत अशोक खरातवरती, त्या बाजूची देखील चौकशी जी आहे ती आता पूर्ण होताना पाहायला मिळते आहे। त्याबाबत देखील न्यायालयाच्या समोर ही बाजू मांडण्यात येणार आहे। खरं तर तब्बल 11 दिवस ही पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। याआधी देखील ज्यावेळेस खरातला पहिल्यांदा न्यायालयात हजर केलेलं होतं त्यावेळेस 6 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। ज्यावेळी दुसऱ्यांदा न्यायालयात हजर केलं होतं त्यावेळेस 5 दिवसाची पोलीस कोठडी, अशी 11 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। मात्र यामध्ये अशोक खरात त्याचं ओकस प्रॉपर्टी जिथून त्यांनी हे सगळे काळे कारनामे केलेले होते त्या ठिकाणची देखील चौकशी सध्या एसआयटीच्या मार्फत करण्यात येत आहेत। मात्र अनेक जे धागेदोरे एसआयटीकडून हवे आहेत, जे अशोक खरातच्या ज्या जाबजबाबामध्ये मिळत आहेत त्याची संपूर्ण चौकशी करायची आहे। यासाठी सरकारी वकिलाकडून अशोक खरातचे अजून पीसी मागण्याची शक्यता आहे। अजून देखील अनेक चौकशीचे जे धागेदोरे आहेत ते मिळण्यासाठी, ज्यामध्ये त्याची बेनामी संपत्ती असेल, त्याचबरोबर ती ज्या ठिकाणी मंदिर स्थापन केलेलं होतं त्या ठिकाणीची देखील चौकशी करणं बाकी आहे। या सगळ्यांसाठी न्यायालयाकडून अजून वाढीव पोलीस कोठडी मिळावी यासाठी मागणी केली जाईल। अगदी, त्यामुळे आता त्याला किती दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।